बिहारची राजधानी पटनामध्ये प्रसिद्ध व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। गांधी मैदान पोलीस ठाण्यापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर ही घटना घडली। गोळीबाराच्या घटनेनंतर गोपाल खेमका यांना मेडिवर्सल रुग्णालयात दाखल केलं, पण त्यांचा मृत्यू झाला। पटनाचे वरिष्ठ एसपी यांनी गोपाल खेमका यांची हत्या झाल्याची माहिती दिली। खेमका यांच्यावर घराजवळच गोळीबार झाला। धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातून पोलीस घटनास्थळी पोहोचण्यास 1.5 तास लागला। खेमका यांच्या मुलाचीही गोळ्या झाडूनच हत्या करण्यात आली होती। अद्याप त्यांच्या मुलाची हत्या कशी झाली, कुणी केली याचा उलगडा झालेला नाही। एका आरोपीला अटक केली होती, पण त्याचाही खून झाला आहे। गोपाल खेमका हे त्यांच्या गाडीतून गांधी मैदान राम गुलाम चौकात असलेल्या घराजवळ उतरत होते। त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला। या घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी सांगितलं की घटनेचा तपास पोलीस करत आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सगळी घटना कैद झाली आहे। खेमका यांच्या हत्येसाठी एकच शूटर आला होता। तो अपार्टमेंटच्या गेट बाहेर खेमका येण्याची वाट बघत होता। हेल्मेट घालून आलेल्या हल्लेखोरानं रात्री 11:38 खेमका यांच्यावर गोळी झाडली। यानंतर स्कूटीवरून तो पळून गेला। गोळीबार झाला तेव्हा खेमका यांच्या कारच्या मागे आणखी एक कार येत होती। त्या कारमधील लोकांना बाहेर काय घडलंय हे माहिती होईपर्यंत हल्लेखोर स्कूटीवरून पळून गेला होता। व्हिडिओमध्ये गेट उघडण्यासाठी आलेले गार्डही दिसत आहेत। खेमका यांची कार थांबल्यानंतर 20 सेकंदांनी गार्ड आलेले दिसत आहेत। गोपाल खेमका यांच्या भावाने सांगितलं की गोपाल खेमका हे बांकीपूर क्लबचे डायरेक्टर होते आणि रात्री तिथूनच परतले होते। ते नेहमीच क्लबमध्ये जायचे। त्याचा कोणाशी वाद नव्हता। जर असं काही असतं तर रात्री अशा पद्धतीने परतले नसते। मुलगा आणि सुनेनं त्यांना रुग्णालयात नेलं। तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। घटनेनंतर पोलीस रात्री 1:30 वाजता तिथं दाखल झाले। गोपाल यांचा मुलगा गुंजन खेमका याचाही 2018 मध्ये खून झाला होता। हल्लेखोर आधीपासून दबा धरून बसले होते। त्यांनी गुंजनवर गोळ्या झाडल्या होत्या। गुंजनच्या हत्येनंतर गोपाल खेमका यांना काही काळ सुरक्षा व्यवस्था होती, पण नंतर ती हटवली होती।